आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। वाले प्रशांत किशोर जी राष्ट्रवादी के सलाहकार होने वाले हैं, जिसकी वजह से राष्ट्रवादी और भाजपा में कुछ अनबन हो सकती है। कोई अनबन भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस में नहीं है और मैं नहीं समझता हूं कि प्रशांत किशोर जी ने ये हमारा काम लिया, जैसे कि कई राज्यों में जो है वो पूरी व्यवस्था का मार्गदर्शन करते हैं। ऐसा कुछ उन्होंने कुछ को खुद तो इलेक्शन लड़ रहे हैं, वो खुद बिजी है उधर बिहार में, वो चुन कर आए हैं तो फिर और वहां उनको कहाँ समय मिलना है, महाराष्ट्र में भी देखे। लगार होणार असल्यामुळे प्रशांत किशोरांमुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये आता सध्या बेबनाव सुरू आहे। मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलंय, पण राष्ट्रवादीमध्ये काही अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही। सर, प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे की रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं सोपं नाहीये, म्हणजे जेवढं सिस्टम मध्ये काम करण्यात त्याच्यात फरक असतो। ठीक आहे ना, कारण बाहेरच्या विरोधी पक्षात राहून आपल्याला जे काही बोलता येतं ते सगळंच काही जे आहे सरकारमध्ये राहून ते शक्य होतं सगळं करणं असं नाही। काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाहीत, कारण अनेक गोष्टी सरकारला बघाव्या लागतात। वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत, या सगळ्यांच्या प्रश्न जे आहे सोडवताना जे आहे कुठे थोडंसं जरा समतोल राखणं जे आहे गरजेचं ठरतं। आठवड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींची जी कुणबी प्रमाणपत्र आहे ते नोंदी अभावी रद्द झाली, त्यामुळे काही नेते आक्रमक झालेत आणि जे कुणबी प्रमाणपत्र फेटाळण्यात आले त्याचं जे फेटाळण्याची टक्केवारी अवघी 0.30% आहे। असं आहे की जे 0.3% फक्त फेटाळलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतायत। जर एखाद्या कामामध्ये जर एखाद्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, माहितीमध्ये त्रुटी असेल तर शासकीय अधिकारी त्याप्रमाणे निर्णय घेतात। साहेब, शेवटचा प्रश्न घेतो। संभाजीनगरमध्ये मराठी क्रांती मोर्चाचे आता कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत। एसीबीसी आरक्षण जे दिलंय ते त्या लोकांना ओबीसी प्रवर्गातील लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे। जरांगेंच्या आंदोलनापूर्वी आता एक नवीन आंदोलन उभं राहत आहे। मी नेहमीच मंत्रिमंडळात सांगत आलेलो आहे, ठीक आहे आरक्षण ते बरोबर, ते आरक्षणामध्ये घ्यायचं की नाही हा मुद्दा वेगळा आहे। जे जे म्हणून विद्यार्थी आदिवासी असतील, दलित असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांना सारख्या प्रमाणामध्येच सगळ्या सवलती तुम्ही द्या। म्हणजे एक सवलत जर एकाला दिली आदिवासीला, ती सवलत मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थ्यांना, विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सारखा आपण वागवलं पाहिजे असं माझं मत आहे। हे मी एक वेळा नाही मंत्रिमंडळामध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे। तरी सुद्धा म्हणजे सारसे एक निर्णय घेत आहे, भारतीय एक निर्णय घेत आहे, महाज्योती एक निर्णय घेत आहे, आरटी एक निर्णय घेत आहे। त्याच्यामुळे त्यांना मिळतंय, आम्हाला मिळत नाही, आम्हाला कमी मिळतं, त्यांना जास्त मिळतं, असे हे मुद्दे निर्माण होतात। माझं अजूनही म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सवलती देण्यामध्ये, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, पण सवलती देण्यामध्ये कुठे भेदभाव करायचं काही कारण मला वाटत नाही। सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं ट्रीट करायला पाहिजे। तर हिंदी में सवाल रहेगा, लगार होणार असल्यामुळे प्रशांत किशोरांमुळे भाजप राष्ट्रवादीमध्ये आता सध्या बेबनाव सुरू आहे। मला काय तसं वाटत नाही, कारण ते म्हणजे प्रशांत किशोर यांनी अनेक राज्यांमध्ये जे आहे वेगवेगळ्या पक्षाच्या प्रचाराचं किंवा त्यांना सल्ला देण्याचं काम केलंय, पण राष्ट्रवादीमध्ये काही अजून त्यांची नेमणूक झाली आहे असं मला वाटत नाही। सर, प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगे यांच्यावर टीका केलेली आहे की रस्त्यावर आणि नाक्यावर बसून आंदोलन करणं सोपं नाहीये, म्हणजे जेवढं सिस्टम मध्ये काम करण्यात त्याच्यात फरक असतो। ठीक आहे ना, कारण बाहेरच्या विरोधी पक्षात राहून आपल्याला जे काही बोलता येतं ते सगळंच काही जे आहे सरकारमध्ये राहून ते शक्य होतं सगळं करणं
असं नाही. काही गोष्टी होतात, काही गोष्टी होत नाहीत. कारण अनेक गोष्टी सरकारला बघाव्या लागतात. वेगवेगळे जे घटक आहेत, वेगवेगळे समाज आहेत, वेगवेगळे प्रश्न आहेत, शेतकरी आहेत, कष्टकरी आहेत, विद्यार्थी आहेत, महिला आहेत. या सगळ्यांच्या प्रश्न जे आहे सोडवताना जे आहे कुठे थोडंसं जरा समतोल राखणं जे आहे गरजेचं ठरतं. नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन कुंभमेळ्याचे जे कामं सुरू आहेत, नाशिकच्या खड्ड्यांवर सवाल उपस्थित केला आणि आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे की सर्व कंत्राटदार गुजरातचे आहेत का, महाराष्ट्राचे नाहीत का? हे तर खरंच आहे की नाशिकमध्ये खड्डे खूप पडलेले आहेत आणि म्हणजे भयंकर परिस्थिती. त्याच्यावर मी आता काय फार बोलणं काय बरोबर नाही. परंतु मी जे राज ठाकरे जे म्हणतायत ते गुजरातचे सगळे कॉन्ट्रॅक्टर, मी पण तसं ऐकलंय, पण मला तशी त्याची काही खात्री नाही आहे. ऐकलंय मी कानावर असं गेलं. साहेब, त्यांनी आणखी मोहन भागवत यांच्यावर बोलताना म्हणाले की भागवत यांना थोडा आता उशीर झाला युवकांना समजून घ्यायला. सरकारमधले काही मंत्री त्यांची मुलं बाहेर शिक्षणासाठी जात आहेत, जो गुण से गई वो हौस से नहीं आती, असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, ते त्यांचं मत आहे. आणि परंतु भागवतांनी जे निदान पुढाकार घेऊन बोलायला सुरुवात केली विद्यार्थ्यांबरोबर, त्यामुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न जे काय आहेत ते सुद्धा लोकांच्या समोर येतील आणि कोणी कधी या बाबतीमध्ये पाऊल उचलावं हे ज्याने त्याने ठरवायचं असतं. साहेब, मुंबईचे जे नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या आता राज्यातून तडीपारीची तयारी सुरू झाली, कारण की आरोपपत्र दाखल होईपर्यंत त्यांना आता राज्य बाहेर जावं लागणार आहे आणि मुंबई हायकोर्टाचे असे संकेत देण्यात आलेले आणि आज सुनावणी त्यांच्या विषयावर. मग काय करू मी? हायकोर्टाला प्रधानमंत्री असले तरी कोर्टाचं ऐकावं लागतं आणि कोर्टाने काही विचार करूनच ते ठरवलं असेल ना, आणि काय करणार आहे ते आता कळेल आपल्याला. आठवड्यामध्ये 4 लोकप्रतिनिधींची जी कुणबी प्रमाणपत्र आहे ते नोंदी अभावी रद्द झाली, त्यामुळे काही नेते आक्रमक झाले आणि जे कुणबी प्रमाणपत्र फेटाळण्यात आले त्याचं जे फेटाळण्याची टक्केवारी अवघी 0.30% आहे. असं आहे की जे 0.3% फक्त फेटाळलेले आहेत आणि स्वतः मुख्यमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. जर एखाद्या कामामध्ये जर एखाद्या फॉर्ममध्ये काही त्रुटी असेल, माहितीमध्ये त्रुटी असेल, तर शासकीय अधिकारी त्याप्रमाणे निर्णय घेतात. साहेब, शेवटचा प्रश्न घेतो. संभाजीनगरामध्ये मराठी क्रांती मोर्चाचे आता कार्यकर्ते उपोषणाला बसणार आहेत. एसीबीसी आरक्षण जे दिलंय ते त्या लोकांना ओबीसी प्रवर्गातील लाभ द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. जरांगेंच्या आंदोलनापूर्वी आता एक नवीन आंदोलन उभं राहत आहे. मी नेहमीच मंत्रिमंडळात सांगत आलेलो आहे, ठीक आहे, आरक्षण ते बरोबर, ते आरक्षणामध्ये घ्यायचं की नाही हा मुद्दा वेगळा आहे. जे म्हणून विद्यार्थी आदिवासी असतील, दलित असतील, मराठा असतील, ओबीसी असतील, त्यांना सारख्या प्रमाणामध्येच सगळ्या सवलती तुम्ही द्या. म्हणजे एक सवलत जर एकाला दिली आदिवासीला, ती सवलत मराठा समाजाच्या सुद्धा विद्यार्थी म्हणून सगळ्यांना सारखा आपण वागवलं पाहिजे असं माझं मत आहे. हे मी एक वेळा नाही, मंत्रिमंडळामध्ये 10 वेळा सांगितलेलं आहे. तरी सुद्धा म्हणजे सारसे एक निर्णय घेत आहे, भारती एक निर्णय घेत आहे, महाज्योती एक निर्णय घेत आहे, आरटी एक निर्णय घेत आहे. त्याच्यामुळे त्यांना मिळतंय, आम्हाला मिळत नाही, आम्हाला कमी मिळतं, त्यांना जास्त मिळतं, असे हे मुद्दे निर्माण होतात. माझं अजूनही म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सवलती देण्यामध्ये, आरक्षण हा वेगळा मुद्दा आहे, पण सवलती देण्यामध्ये कुठे भेदभाव करायचं काही कारण मला वाटत नाही. सगळ्या विद्यार्थ्यांना सारखं ट्रीट करायला पाहिजे. सर, हिंदी में सवाल रहेगा. आने वाले प्रशांत किशोर जी राष्ट्रवादी के सलाहकार होने वाले हैं, जिसकी वजह से राष्ट्रवादी और भाजपा में कुछ अनबन हो सकती है. कोई अनबन भाजपा और राष्ट्रवादी कांग्रेस में नहीं है और मैं नहीं समझता हूँ कि प्रशांत किशोर जी ने ये हमारा काम लिया, जैसे कि कई राज्यों में जो है वो पूरी व्यवस्था का मार्गदर्शन करते हैं. ऐसा कुछ उन्होंने को खुद तो इलेक्शन लड़ रहे हैं, वो खुद बिजी है उधर बिहार में, वो चुन कर आए हैं, तो फिर और वहाँ उनको कहाँ समय मिलना है महाराष्ट्र में